बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सोन्या चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी वधारले। सोन्याच्या भावात 1900 रुपयांची वाढ होऊन ते 1,24,300 रुपयांवर पोहोचले। चांदीच्या भावात 3000 रुपयांची वाढ होऊन ते 1,56,500 रुपयांवर पोहोचली आहे। नवी दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे या हंगामातील हवेची गुणवत्ता सर्वात वाईट झाल्याने दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झालेली आहे। मंगळवारी दिल्ली एनसीआर क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक 423 म्हणजेच अत्यंत गंभीर श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला। मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपवण्यासाठी दहिसर टोल नाक्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। या संदर्भात मंगळवारी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने आधुनिक डिजी लॉकर सुविधा सुरू केली आहे। ही सुविधा रत्नागिरी, थिविम आणि उडुपी या स्थानकांवर 16 ऑक्टोबरपासून कार्यान्वित झाली आहे। या उपक्रमामुळे प्रवाशांना आपलं सामान सुरक्षितरित्या ठेवण्याची आधुनिक, स्वयंचलित आणि डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे। दक्षिण रेल्वेकडून थोकूर जोकाटे दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी प्री-एनआय ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुहेरीकरणाचं काम 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडणार असल्यानं या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित किंवा आंशिक रद्द करण्यात येतील असं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत। सहकुटुंब धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत, त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मावळमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगला असून महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आलाय। लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादीकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब झाले। एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटील यांनी फेटाळून लावली आहे। राष्ट्रवादीकडून भाजप किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्नच येत नाही असं आमदार अमोल पाटील म्हटले। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला। चेकपोस्ट, मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंग रूम, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पक्ष यांची पाहणी केली। आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली। एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात। लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजप नको, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही असा घणाघात चव्हाण यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारी अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। बैठकीदरम्यान स्थानिक राजकीय घडामोडी, निवडणुकांची रणनीती यावर चर्चा झाली। मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली। 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातींसाठी 2 तर इतर मागास प्रवर्गासाठी 61 आणि सर्वसाधारण गटासाठी 149 जागा राखीव ठेवण्यात आल्या। आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार ॲक्शन मोडवर आलेले आहेत। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय। पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली आणि त्यामुळे आता महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आमची छुपी युती होणार नाही। आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत उतरू अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केली। नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उबाठाचे नगराध्यक्ष, नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत। नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्यासह नगरसेवक संपत डावखर आणि रमेश खातळांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याचं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली असून जिथे तुम्हाला पाठिंबा लागेल तिथे पाठिंबा देऊ, तुम्ही देखील पाठिंबा द्या असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याची माहिती मुंडेंनी दिली। तर आम्ही झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली असं म्हणत परळीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते सुहास सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला। भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। धोंडेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराती यांना देखील अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे। खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात शिरूरमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाणार आहे। पारोळा एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला डावलून भाजपनं शिवसेनेसोबत युती केली आहे। पवना धरण परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं गेल्या 2 महिन्यांपासून अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या। पवना धरण परिसरातील वारू गावातील हद्दीमध्ये कारवाई करण्यात आली आहे आणि स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलाय। पुनर्वसनासाठी शासनानं पुढाकार घ्यावा आणि मगच अतिक्रमणाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुळशी तालुक्याच्या विकासाच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल पडलंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 16 कोटी रुपयांचा भुगाव बायपासच्या कामाला गती मिळणार आहे। हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत सुरू असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून जागेचा ताबा देण्यात येतोय। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकोबांच्या देहू नगरीकडे भक्तांचा प्रवास सुरू झालाय। मुख्य मंदिरात पायी दिंड्या दाखल होऊ लागल्या असून या दिंड्या तळ कोकणातील उरण, पनवेल, नवी मुंबई, कुलाबा आणि माणगाव येथील वारकरी भाविकांच्या आहेत। या भक्तीच्या ओवाळणीमध्ये देहू नगरी पुन्हा एकदा उजळली आहे। पुढची बातमी पाहूयात। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र आल्याचं दिसतंय। काल रात्री महायुतीची समन्वय बैठक संपन्न झाली। भाजप प्रतिसाद देत नसल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं समविचारी पक्षांना सोबत घेत निवडणुकीला समोर जाण्याचा निर्णय घेतलेला होता। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घ्यायला सुरुवात केली होती। अखेर काल महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। भाजपकडून आनंदराव राऊत, अजय बोढरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवर आणि आमदार कृपाल तुमाणे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल अहिरकर या बैठकीला उपस्थित होते। अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी स्वतंत्र लढण्याची असल्यानं निवडणुकीपर्यंत महायुती कायम राहील का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? खरं तर नागपूरमध्ये महायुती सोबत लढणार का यावर जे आहे ते कालपर्यंत प्रश्नचिन्ह होते। कारण भाजप जे आहे ते इतर पक्षांना म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांना बैठकीसाठी प्रतिसाद देत नव्हता। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमात होते आणि हा संभ्रम लक्षात घेता शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीनं जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेण्याला जी आहे ती सुरुवात केली होती आणि त्यानंतर काल अखेर ही बातमी धडकल्यानंतर भाजपनं जी आहे ती समन्वय समितीची बैठक घेतली। काल रात्री उशिरापर्यंत जे आहे ते नागपूरमध्ये स्थानिक भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जे आहे ते महायुती म्हणून लढण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याची चर्चा झाली। मात्र अनेक तालुक्यांमध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांची, प्रामुख्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढण्याची इच्छा आहे। त्या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी 2 दिवस आधी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत जी आहे ती स्वतंत्र निवडणूक लढावी, भाजपनं स्वबळावर निवडणूक लढावी अशी मागणी लावून धरली होती। त्यामुळे काल ही समन्वय समितीची बैठक झाली असली तरी ही समन्वय समितीच्या बैठकीत झालेले निर्णय निवडणुकीपर्यंत कायम राहील का यावर प्रश्नचिन्ह आहेत। कारण भाजपची ताकद नागपूर जिल्ह्यात इतर पक्षांपेक्षा जास्त आहे। त्यामुळे भाजपनं ही निवडणूक स्वबळावर लढवावी। अनेक तालुक्यांमध्ये जे आहे ते भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकतो अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे आता या सगळ्या बैठकीनंतर कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचा हा गृह जिल्हा आहे, त्यामुळे या गृह जिल्ह्यामध्ये महायुती एकत्र राहते की स्वतंत्र लढते यावर राज्यामध्ये एक नवीन संदेश जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींकडे महायुतीमधले घटक पक्ष कशा वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अभिनेता गोविंदा याच्यावर क्रिटिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चक्कर आल्यानंतर रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली। गोविंदाचे मित्र ललित बिंदाल यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। क्रिटिकल रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत,
मी आत्ताच हॅलो संकेत बोला. हा, तर गोविंदा यांची प्रकृती जी रात्री खालावली होती, त्यांना एक 12-12:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली, ते बेशुद्ध पडले आणि त्यांचे जे मित्र आहेत आणि त्यांचे जे वकील आहेत ललित बिंदाल यांनी या संदर्भात इंस्टाग्रामवरती ट्विट करून माहिती दिली. आता झालं असं की त्यांना चक्कर आली, ते घरी पडले. तिथल्या लोकांनी आधी क्रिटिकल हॉस्पिटलला जे त्यांच्या अगदी घरापासून हाकेच्या अंतरावर तिकडे फोन केला आणि तिथून डॉक्टरांशी चर्चा करून एक प्राथमिक उपचार आधी त्यांच्यावरती गेले, गोविंदा यांच्यावरती केले आणि त्यानंतर 1 ते 1:15च्या दरम्यान त्यांना क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये मध्ये जे आहे क्रिटिकल हॉस्पिटल तिथे त्यांना दाखल करण्यात आलं. आपण बघा गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा त्यांचं ते फायरिंग प्रकरण झालं होतं, चुकून मिसफायर झालं होतं बंदुकीत आणि त्यांना पायाला गोळी लागली होती, तेव्हा सुद्धा त्यांना त्याच क्रिटिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता जे झालंय हे काल रात्री मध्यरात्री झालं, त्याच्यामुळे फार आपल्याला अजून याच्यावरती अजून माहिती मिळाली नाहीये. ललित बिंदाल यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अर्थात अजून सध्या तरी त्यांच्याशी आता संपर्क होऊ शकत नाहीये. पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची डिटेलमध्ये माहिती मिळेल. ठीक आहे संकेत, धन्यवाद या माहितीसाठी.